मित्रांनो, तर हवामान अंदाज या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बघूया की बुधवार 18 तारीख. तर वातावरण कसं राहणार आहे. तर संध्याकाळच्या 5च्या सुमारास आपण बघूया की वातावरण कसं राहणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर तसंच मुंबई या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच सातारा, सोलापूर या भागामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच नांदेड, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये पण आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच मालेगाव या भागामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच वापी तर बोईसर या भागामध्ये आपल्याला वातावरणात काही बदल दिसणार नाही. तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, सातारा, दापोली, सोलापूर, बार्शी, बीड तसंच अहिल्यानगर, पुणे या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच मित्रांनो, बारामती, दौंड तसंच नीरा, बार्शी या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाड, लोणावळा तसंच खेड या भागामध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच मुरबाड, जुन्नर तसंच वसई, विरार, अकोले तसंच बीड, अहिल्यानगर, पिठाण, घोटी या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, नांदेड, निजामाबाद, पुसद तसंच अकोला, मालेगाव या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच नागपूर, चंद्रपूर, रामगुंडम तसंच हैदराबाद, बेलगाव, विजयवाडा तसंच बल्लारी, प्रत्तूर, नेल्लोर, सिरसी तसंच चेन्नई, चित्तूर, बेंगलुरू, हासन, मंगळुरू या भागामध्ये पण आपल्याला 5च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा पण अंदाज दिसत आहे. तसंच कोप्पल, हुबल्ली, बल्लारी, पणजी, बेलगाव, बालकोट, रायचूर, कर्नूल, अनंतपूर, प्रत्तूर, दावणगेरे या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच विजयपूर, कोल्हापूर, सोलापूर, कलबुर्गी, तांडूर, बिदर, बार्शी, लातूर, सातारा तर दापोली, पुणे या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आपण बघूया की 8च्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे. तर 8च्या सुमारास आपल्याला वातावरणात बदल दिसणार आहे. पुणे, सातारा, बिदर, लातूर, नांदेड, निजामाबाद, सिद्दीपेठ या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण नाही दिसणार. वातावरण एकदम क्लीन होणार आहे. तसंच पुसद, आदिलाबाद तसंच नाशिक, वापी, बोईसर तसंच मालेगाव, नंदुरबार या भागामध्ये पण आपल्याला वातावरण एकदम क्लीन दिसणार आहे संध्याकाळी 8च्या सुमारास. परत छत्रपती संभाजीनगर, बीड, बार्शी, अहिल्यानगर, रोईसाड, लातूर तसंच जळगाव, अकोला तर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर खारनूर, खंडवा तसेच मालेगाव, जळगाव तसंच खंडवा, अकोला, अमरावती या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज संघ. तसंच नागपूर, चंद्रपूर, रायपूर तसंच 8 वाजेच्या सुमारास एकदम ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच सुरत, अहमदाबाद, भोपाळ, जबलपूर, अमरावती, जळगाव या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच आपण इकडे बघितलं की चंद्रपूर, एटापल्ली तसंच नागपूर, आदिलाबाद, पुसद तसंच रायपूर, गोंदिया, करवदा तसंच बिलासपूर तर सक्ती, छिंदवाडा तसं पिपरिया, मंडला, जबलपूर, शहडोल, चिरमी, कटनी, सागर, दमण, अंबिकापूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. रात्री 8च्या सुमारास तसंच विजयवाडा या भागामध्ये आपल्याला 8च्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.